हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आज या संध्याकाळच्या समयी आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करू आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला मान महिमा आज या वचनाद्वारे आणि देवाच्या समक्षमध्ये जाऊन आपण करणार आहोत। आणि मला सगळ्या जे यूट्यूबवरचे सगळे व्ह्यूअर्स आहेत त्या प्रत्येकाला मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आज वेलकम करते। आणि या ठिकाणी आपण आज बघणार आहोत की आज हे 2024 जे वर्ष आहे ते संपूर्णतया संपत आला। शेवटला दिवस आहे या वर्षाचा आणि या वर्षाच्या शेवटल्या दिवशी आपण ही थँक्स गिव्हिंग प्रेयर, जे देवाला धन्यवाद देणं की संपूर्ण वर्षभर प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याने आमचा सांभाळ केला, त्याची कृपा दिली, त्याबद्दल आपण देवाचं वचन खरोखर पाऊल आणि सिला या दोघांच्या जीवनामध्ये परमेश्वराने कसं कार्य केलं आणि या ठिकाणी हे वचन आपण ऐकणार आहोत। आपण वचन काढूया। या ठिकाणी प्रेषितांची कृत्ये याचा 16वा अध्याय आणि 13वं वचन। मग शब्बत दिवशी आम्ही वेशी बाहेर नदीकाठी जेथे प्रार्थना होत असे आम्हास वाटले तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्या बरोबर बोलू लागलो। या ठिकाणी पाऊल आणि सिला प्रार्थना होत असे त्या ठिकाणी जाऊन वेशी बाहेर नदीकाठी जाऊन बसले आणि तेथे लुदिया नावाची कुणी एक स्त्री होती, ती थुअतरी नावाची असून नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे। ती देवाची भक्ती करणारी होती। तिने आमचे भाषण ऐकले आणि तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की ती पाऊलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले। हालेलुया। ही जी लुदिया नावाची जी स्त्री होती ती या ठिकाणी या वचन ऐकण्यासाठी या नदीकाठी येऊन बसली आणि तिने पाऊलाचं जे वचन होतं त्याच्याकडे तिने लक्ष दिलं आणि ते जे भाषण ऐकलं, तिने जे काही संदेश होता पाऊलाने दिलेला, जे काही पाऊल बोलत होता आणि ती ऐकत होती आणि ती देवाची भक्ती करणारी होती। हालेलुया। या स्त्रीबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे की देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे जे लोक आहेत, जेव्हा देवाचं वचन त्याचा प्रचार त्याच्या वचनाची घोषणा होते तेव्हा ते लक्षपूर्वक ऐकतात आणि देव त्यांना अद्भुत रीतीने आशीर्वादित करतो। हालेलुया। या ठिकाणी आपण पाहतो पाऊलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले। मग तिच्या व तिच्या घराण्याचा बाप्तिस्म झाल्यावर तिने अशी विनंती केली की मी प्रभूवर विश्वास ठेवणारे आहे, असे जर तुम्ही मानता आहात तर माझ्या घरी येऊन राहा। तिने पाऊल आणि सिला यांना विनंती केली आणि माझ्या घरी येऊन राहा असे तिने सांगितले। 16वे वचन सांगते, मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असताना कोणी एक मुलगी आम्हाला आढळली, तिच्या अंगात येत असे। ती दैव प्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे। ही जी मुलगी होती ती पाऊल आणि सिला यांना त्या ठिकाणी जात असताना ती आढळली आणि ती तिच्या अंगात येत असे आणि दैव प्रश्न सांगून म्हणजे एक प्रकारे भविष्य सांगून ही जी मुलगी होती ती त्या ठिकाणी पैसे आपल्या धन्याला मिळवून देत असे। 17वे वचन सांगते, ती पावलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवतात। मग तिला माहित होतं, कारण तिच्यामध्ये असलेल्या सैतानाला माहित होतं की देवाचे वचन सांगतात आणि ते लोकांना तारणाचा मार्ग दाखवतात, त्यांना कळवतात। यासाठी की तिला कळून आलेलं होतं की जेव्हा पाऊल आणि सिलानी लोकांमध्ये प्रभू परमेश्वराचा येशू ख्रिस्ताच्या वचनाचा प्रचार केला त्यावेळेस अनेकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि तिच्यातला ह्या मुलीमधला जो आत्मा होता तो त्या ठिकाणी दुष्ट आत्मा तो ओळखत होता आणि म्हणून तिने म्हटले की हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे म्हणाले, हे लोक जे आहेत ते तारणाचा मार्ग कळवणारे असे ती म्हणाली। आणि मग 18वे वचन सांगते, असे ती पुष्कळ दिवस करीत असे। हा तिचा एक व्यवसाय होता। हालेलुया। एक भविष्य सांगणं आणि आपल्या धनी जो आहे त्याला पैसे कमवून देणं हा तिचा नेहमीचा क्रम होता। आणि मग पाऊलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाच्याला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करीतो की तू हिच्यामधून निघून जा। तिच्यामध्ये जो दुष्ट आत्मा तो पिशाचाचा आत्मा या मुलीला लागलेला होता आणि त्या ठिकाणी तिला पावलाने पूर्णपणे मोकळं केलेलं आहे। आणि जेव्हा त्यांनी तिला आज्ञा केली की येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला सांगतो की हिच्यामधून निघून जा, आणि मग त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी स्पर्श केला आणि ती पावलाच्या मागे जात असताना तिने त्या प्रभू येशू ख्रिस्त हे जे लोक आहे परात्पर देवाचे दास आहेत याची तिने पूर्णपणे
घोषणा केली, तिने सांगितलं की हे प्रभू देवाचे दास आहेत आणि मग हे तारणाचा मार्ग कळवतात असं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी तिच्यामधला दुष्ट आत्मा हा बोलत होता. आणि मग पौलाने जेव्हा धमकावलं की येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करीतो की हिच्यामधून निघून जा, आणि ते तत्काळ निघून गेले. हालेलुया. हिच्यामधून तो दुष्ट आत्मा निघून जाण्याची आज्ञा, पिशाचाच्या आत्म्याला निघून जाण्याची आज्ञा पौलाने येशू ख्रिस्ताच्या नावात दिली. हालेलुया. आज या जगामध्ये आपण सेवा करत असताना जेव्हा अशा प्रकारचे दुष्ट आत्मे, सैतानी अटॅक आणि सर्व अडखळणे येतात, अशा सर्वांवर जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने त्या सर्वांना आकलवून लावतो, त्यांच्यावर अधिकार गाजून आम्ही येशूच्या नावात त्यांना नष्ट करतो, त्यावेळेस ते त्या व्यक्तीला सोडून, त्या भावाला बहिणीला सोडून निघून जातात. या ठिकाणी पौलाने आपल्या सेवा कार्याला सदैव चालू ठेवले आणि तो आपलं सेवा कार्य करत गेला. रस्त्यात मिळत असलेल्या लोकांना सुद्धा त्यांनी बंधनातून मोकळे केले. हालेलुया. आणि हे सगळं करत असताना पौल आणि सिला यांना पुढे जी काही त्यांच्यावर अरिष्ट किंवा परीक्षा, एक प्रकारे त्यांच्यावर जो काही अन्याय अत्याचार होणार होता त्याची सुरुवात झाली. कारण सैतानाला जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य वाढते, जेव्हा लोक आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला देतात, तेव्हा सैतानाला ते आवडत नाही, त्याला ते मान्य नाही. अशा वेळेस तो लोकांना त्रास देतो आणि जे देवाचे लोक जे आहेत ते सेवा करत असताना त्यांच्यावर अनेक अरिष्ट आणण्याचा हा सैतान प्रयत्न करतो. मग 19 वचन सांगते, मग आपल्या मिळकतीची आशा केली असेच पाहून तिच्या धन्यानी पौल व सिला यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले. तर अंमलदाराकडे ओढून नेले पौल आणि सिलाला, आणि त्या ठिकाणी त्यांची तक्रार केली. आणि मग पौल आणि सिला यांच्यावर काय झालेलं आहे, अरिष्ट येण्यास सुरुवात झाली, त्यांच्यावर आरोप होण्यासाठी सुरुवात झाली. 20 वचन सांगते, आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यापुढे उभे करून म्हटले, हे लोक यहुदी असून ते आमच्या नगराला फार त्रास देतात म्हणून असा आरोप पौल आणि सिलांवर आला, कारण ते येशू ख्रिस्ताची सुवार्ता त्या गावामध्ये गाजवत होते. हालेलुया. जेव्हा जेव्हा आम्ही प्रभूच्या नावाने घोषणा करतो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने जेव्हा उभे राहतो, जेव्हा त्याच्या वचनाचा प्रचार करतो, तेव्हा सैतानी अटॅक, दुष्ट लोक, सैतानी लोक, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्त आवडत नाही किंवा त्याचं वचन आवडत नाही, असे जे लोक आहेत ते आमच्यावर अटॅक करतात, जे सेवक आहेत त्यांच्यावर अटॅक होतात. पण अशाही परिस्थितीवर आम्ही देवाला धन्यवाद देतो. हालेलुया. जेव्हा आम्ही सेवेचा पांडा उचलला, जेव्हा आम्ही प्रभूच्या सेवेमध्ये एक पाऊल टाकलेलं आहे, आमचा विश्वास आहे की देव आमच्या बरोबर आहे. आणि या ठिकाणी पौल आणि सिला यांना माहित होतं की परमेश्वर आमच्या बरोबर आहे, तो आमचा पाठीराखा आहे, तो आमचा मार्गदर्शक आहे. आज माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आज या जगामध्ये आम्ही जगत असताना जेव्हा आम्ही प्रभूमध्ये चालतो, आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे वागतो, तर आम्ही सुद्धा हा विश्वास ठेवला पाहिजे की आम्हाला कोणताही सैतान आम्हाला काही करू शकत नाही, तो आम्हाला हरवू शकत नाही, तो आमच्यावर कुठलाही अटॅक करू शकत नाही, कारण देव आमच्या बरोबर आहे. इथे तर पहा या वचनामध्ये की पौल आणि सिला बरोबर देव होता, आणि म्हणून ते सर्व अधिकाऱ्यांच्या अंमलदारांकडे आणून त्याला ओढून नेले. आणि 20 वचन सांगते 16 आणि 20, आणि त्याने त्यांना अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले, हे लोक यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात, आणि आम्ही रोमी लोकांना जे परिपाठ स्वीकारायला व आचारायला योग्य नाहीत हे ते सांगतात. म्हणजे जे परिपाठ आम्हाला योग्य नाही रोमी लोकांना, ते हे पौल आणि सिला यहुदी जे लोक आहेत हे या ठिकाणी येऊन ते सांगतात. आणि या नगराला फार यहुदी लोक, हे लोक यहुदी आहे आणि हे यहुदी लोक आम्हाला येऊन त्रास देतात असे या ठिकाणी सांगितलं. आणि जे आम्ही करू नये, आम्ही ते परिपाठ स्वीकारावं असे आम्हाला त्याच्यासाठी भाग पाडतात असा आरोप पौल आणि सिलावर टाकला. हालेलुया. आणि अशाही परिस्थितीमध्ये ते देवाला धरून होते. हालेलुया. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, परिस्थिती जीवनामध्ये किती वाईट येऊ द्या, किती बिकट येऊ द्या, अनेक वाईट गोष्टीमधून आम्ही जात असतो, अनेक समस्यामधून आणि त्रासामधून जीवनामध्ये अनेक अरिष्ट समस्या आणि अनेक दुःखाच्या गोष्टी, समस्यांच्या गोष्टी, प्रश्नांच्या गोष्टी आणि अनेक आमच्यावर गोष्टी आमच्याबरोबर घडत असतात. पण अशा वेळेला आम्ही देवाला धरून राहिलो तर आम्ही कधीच या जगामध्ये कोणीच आम्हाला हरवू शकणार नाही, कोणीच आमच्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय आणि अत्याचार करू शकणार नाही. यांना तर धरून आणलं, अधिकाऱ्यांपुढे अंमलदाराकडे आणलं, पण तरी देखील त्यांचा पौल आणि सिला यांचा परमेश्वरावर खंबीर असा विश्वास होता. आज तो विश्वास तुमच्या आणि माझ्यामध्ये हवाय. आज त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तो विश्वास तुमच्या आणि माझ्यामध्ये हवाय. 2024 मध्ये आम्ही चाललो, संपूर्ण वर्षभर आम्हाला त्या जिवंत देवाने त्याची कृपा दिली. हालेलुया. त्याच्या कृपेत आम्ही वाढलो, त्याचे आशीर्वादाचे हात त्यांनी आमच्या मस्तकी ठेवले, आणि सर्व गोष्टीमध्ये संपूर्ण वर्षभर, वर्षाच्या सुरुवातीपासून तर या वर्षाच्या आजच्या शेवटल्या दिवसापर्यंत 2024
24 तासचा शेवटला दिवस आहे आणि आजच्या दिवसापर्यंत त्या परमेश्वराने त्याची कृपा आणि दया आम्हाला दिली. आज आम्ही त्याला धन्यवाद केले पाहिजे, थँक्स गिव्हिंग केलं पाहिजे की हो जिवंत देव बाप्पा, संपूर्ण वर्षभर तू आमचा सांभाळ केला, तुझी कृपा तू दिली आणि तुझ्या कृपेमुळे आम्ही येथवर आलेलो आहोत या वर्षाच्या शेवटल्या दिवसापर्यंत. आणि आज प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. या ठिकाणी पहा की त्यांना आरोप केला आणि त्यांना त्रास देण्यात आला. त्यांची पुढे आपण वचन वाचतोय आणि आम्ही रोमी लोक जे परिपाठात स्वीकारायला व आचरणाला योग्य नाही ते हे सांगतात, तेव्हा लोक त्यांच्यावर उठून आणि अधिकाऱ्यांनी त्यांचे वस्त्र फाडून काढली व त्यांना छड्या मारण्याची आज्ञा दिली. अधिकाऱ्यांनी त्या पाऊल आणि सिलांना छडे मारण्याचे अधिकार दिला आणि त्यांची मारहाण करून त्यांचा छळ पाऊल आणि सिला यांचा सुरुवात झाली. आणि मग 23 वचन सांगते, मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकावर त्यांना बंदोबस्त ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. त्यांना बांधून ठेवले, त्यांना खोड्यात अडकवले, त्यांचे पाय सखल दंडाने एक प्रकारे बांधून ठेवले आणि बंदीशाळेच्या एका खोलीमध्ये त्यांना बंदिस्त केलं. हालेलुया. आणि अशा वेळेला ते त्रासात होते, संकटात होते, समस्यात होते, पण त्यांना माहित होतं आमचा जिवंत देव परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी ते बंदिस्त होते, पण तरी देखील ते देवाच्या उपस्थितीमध्ये होते. त्यांना माहित होतं की आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. फटके दिले, त्यांना मारलं, त्यांची वस्त्र फाडले आणि बंदीशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम दिला. आणि मग 24 वचन सांगते, त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. मध्यरात्रीच्या सुमारास पाऊल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदीवान त्यांचे ऐकत होते. पहा, मध्यरात्री भयंकर अशा वेदना झालेल्या आहे, मारलेला आहे, जखमा झालेला आहे आणि शरीरामध्ये त्रास होत आहे, दुखत आहे, वेदना आहेत, रक्त येत आहे. आणि अशा स्थितीमध्ये पाऊल आणि सिला हे देवाची उपकार स्तुती गीत गाऊन आणि देवाची स्तुती करून त्या ठिकाणी मध्यरात्री ते देवाच्या उपस्थितीत होते. हालेलुया. हे वचन आम्हाला हे सांगते की कुठली परिस्थिती आली तरी आम्ही त्याही परिस्थितीमध्ये देवाचा धन्यवाद केला पाहिजे. आम्ही ज्याही परिस्थितीमध्ये असले तरी आम्ही परमेश्वराला कधी विसरू नये, हेच देवाची इच्छा आहे. देव म्हणतो की सर्व परिस्थितीमध्ये मी तुझ बरोबर आहे, मी तुझा मार्गदर्शक आहे, मी जीवनाचा प्रकाश आहे. आणि तो आम्हाला खरंच प्रकाश त्याचा आमच्यावर असतो आणि प्रत्येक वेळी तो आम्हाला अद्भुत रीतीने सांभाळतो. इथे तर पहा, त्रासात असताना मध्यरात्रीच्या सुमारास पाऊल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदीवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूकंप झाला की बंदीशाळेचे पाय डळमळले, सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. हालेलुया. या ठिकाणी पहा की परमेश्वर हा बंधनातून सोडणारा जिवंत देव आहे, तो अद्भुत कृत्य करणारा देव आहे, तो सर्व त्रासातून आणि नाशातून आम्हाला बाहेर काढणारा देव आहे. आणि इथे तर पाऊल आणि सिलाच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केले. आज माझ्या भावानं आणि बहिणीनं ज्या प्रकारे त्यांनी पाऊल आणि सिलाला त्या बंदिवासातून सोडवलं, त्या ठिकाणी भूकंप आला, परिस्थिती बदलली, साखळदंड तुटले आणि सर्व बंदस्त असलेले ते बंदिवानाचे जे दरवाजे होते ते सर्व काही दरवाजे उघडलेले आहे, साखळदंड तुटले. आणि त्या ठिकाणी पाऊल आणि सिला यांना सुटका करण्यासाठी हा परमेश्वराने या ठिकाणी हे कृत्य घडून आणलेले आहे. तेव्हा एकाएकी कसं झालेलं आहे, एकाएकी. हालेलुया. आमच्या जीवनात सुद्धा एकाएकी परमेश्वर आम्हाला त्रासातून बाहेर काढतो, एकाएकी आम्हाला समस्यातून बाहेर काढतो, एकाएकी तो आम्हाला दुःखातून आनंदात आणतो, एकाएकी त्याने मरणाचं रूपांतर तो जीवनात करतो. असा तो जिवंत परमेश्वर. आणि आज आम्ही देवाला धन्यवाद देऊ की खरोखर प्रभू तू किती महान आहेस. तू जसं पाऊल आणि सिला यांच्या जीवनात अद्भुत कार्य केलं, त्यांचं जीवनाचं तू त्या ठिकाणी त्रासाचं रूपांतर तू त्यांना आनंदात केलं, त्यांचे सर्व साखळदंड तोडून मोडून काढले आणि खरोखर प्रभूने त्यांची सुटका केली. आज जर आमचा विश्वास पाऊल आणि सिला इतका परमेश्वरावर आहे, तर आज माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या जीवनात कशाचेही साखळदंड असेल, कशाचेही अडखळणं असतील, कशाचे बंधन असतील, कुठलेही त्रास आणि यातना असतील, प्रभू येशू ख्रिस्त आज तयार आहे तुम्हाला ते बंधनातून सोडवण्यासाठी, त्या अडखळातून मोकळं करण्यासाठी,
ते प्रत्येक त्याचे बंधन सैतानाने घातलेले आहेत. येशूच्या नावात ते साखळदंड तोडण्यासाठी परमेश्वर आज तयार आहे. या ठिकाणी एकाएकी सगळ्या गोष्टी घडून आल्या. भूकंप आला, जे अशक्य आहे ते शक्य या ठिकाणी परमेश्वराने पाऊल आणि सीला यांच्या जीवनात केले. भूकंप आल्यानंतर कोणते बंदिवान त्यांना बंदिस्त ठेवू शकले नाही. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, कोणी आम्हाला अडखणात आणि बंधनात बांधू शकत नाही. कोणी आम्हाला समस्यात आणि त्रासात टाकू शकत नाही. जेव्हा जिवंत देव परमेश्वर, पराक्रमी जिवंत देव आमच्या बरोबर आहे, तर त्याची कृपा आणि दया सदैव आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन करते. त्याची कृपा आणि दया आम्हाला चालवते. त्याचा अनुग्रह आमच्यावर असतो आणि म्हणून आम्ही अद्भुत कृत्य जीवनामध्ये करू शकतो. आम्ही त्याच्या प्रीतीमध्ये चालत असतो. त्याच्या वचनाप्रमाणे जेव्हा वागतो, कुठलेही सैतानाचे बंधन अडकण आम्हाला थांबू शकत नाही. त्याच्या योजना, पित्याच्या योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण झाल्याशिवाय राहू शकत नाही. या ठिकाणी या भूकंप आला आणि बंदीशाळेचे पाय डळमळले, सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. हालेलुया. आमचा प्रभू येशू ख्रिस्त, आमचा जो स्वर्गीय पिता आहे, तो बंधन तोडणारा देव आहे. तो अशक्तांना शक्ती देणारा देव आहे. तो रडणाऱ्यांचे अश्रू पुसणारा देव आहे. तो पराक्रमी परमेश्वर आहे. हालेलुया. या ठिकाणी पाऊलाने सीलाला मोकळीकता दिलेली आहे, बंधनं तोडलेले आहे. जेव्हा लोकांना वाटत असेल की आज हे आमच्या पूर्ण कब्जात आहे, जे लोक ते अधिकारी होते, ते बंदीशाळेतले लोक होते, त्यांना वाटतं की पूर्ण आमच्या कब्जात आणि आमच्या ताब्यात आहे. पण त्यांना माहित नव्हतं की यांचा जिवंत पराक्रमी परमेश्वर जो स्वर्गात आहे, तो यांना अशा अद्भुत रीतीने त्या सर्व जोखडातून, त्या बंधनातून, त्या साखळदंडातून सोडवणारा अद्भुत देव आहे. जेव्हा त्यांनी मिरॅकल बघितले, हा चमत्कार त्या बंदीशाळेच्या लोकांनी बघितलं, ते आश्चर्यचकित झाले. त्यांना अतिशय भीती वाटू लागली आणि मग सगळे बंधनं तुटले. तर 27वं वचन सांगते, तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळून गेले आहेत असा तर्क लावून तो तलवार उपसून आपला घात करणार होता. इतक्यात पाऊल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय घेऊ नकोस, कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत. हालेलुया. जेव्हा त्या नायकाला समजले आणि त्याला असं वाटलं की आता हे सगळे जर पळून गेले तर हे सगळं माझ्यावर येईल, तेव्हा तो स्वतःचा घात करण्यासाठी त्याने तलवार उपसून आपला घात करण्याचा प्रयत्न केला. पण पावलाने बघता क्षणी त्याला थांबवलं आणि तू स्वतःचा काही अपाय करून घेऊ नकोस असं पावलाने त्याला बोलल्यानंतर, कारण आम्ही सर्वजण इथेच आहोत, आम्ही कुठे पळून गेलेलो नाही असं त्या पावलाने त्या ठिकाणी त्याला सांगितलं. नाही तर त्यांनी स्वतःचा जीव घेतला असता, कारण त्याच्यावर त्या गोष्टीचा आरोप आला असता की तुझ्यामुळे पळून गेले. आणि म्हणून पावलाने त्याचा जीव वाचवला आणि त्याला त्या ठिकाणी आपला घात करण्यासाठी थांबवलेला आहे. मग दिवे ओनवून तो आत धावत गेला आणि कापत पाऊल व सीला यांच्या पाया पडला. हा जो बंदीवान होता, तो त्या ठिकाणी त्यांनी बंदीशाळेचा जो नायक होता, त्यांनी काय केलेलं आहे की दिवे लावले आणि त्या ठिकाणी कापत पाऊल व सीला यांचा जाऊन पाया पडला. त्याला भय वाटलं. त्याच्या लक्षात आलं की हे जिवंत देवाचे लेकर. त्याच्या लक्षात आले की पराक्रमी परमेश्वराचे लेकर आहेत. आम्ही त्यांना साखळांनी बांधले, जोखड घालून त्यांना बांधून ठेवले, त्यांना बंदीशाळेत बंदिस्त केले, पण हे परमेश्वराने अद्भुत रीतीने सोडवलेले आहे. हालेलुया. आणि मग तो कसा गेला, पाऊल सीलाकडे गेला. तेव्हा तो कापत त्या ठिकाणी त्यांच्याकडे, पाऊल व सीला यांच्याकडे जाऊन त्यांच्या पाया पडला. आणि 30वं वचन सांगते, आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे. त्या बंदीशाळेचे त्या मनुष्याला कळून आले की आज मला तारणाची गरज आहे. हालेलुया. मी अशा व्यक्तीसमोर उभा आहे जे देवाचे लेकर आहेत. आणि म्हणून तो कापत त्यांच्या पुढे जाऊन त्यांच्या पाऊल आणि सीला यांच्या पाया पडला आणि ते सांगितले की महाराज मी काय केलं पाहिजे की माझं तारण होईल. आणि खरोखर त्याला स्वतःच्या तारणाची त्या ठिकाणी जाणीव झाली. त्याला गरज वाटली. त्या ठिकाणी त्याला वाटले की आज माझं तारण व्हावं, कारण माझ्यामध्ये ती उणीव आहे. आज माझं तारण अजून झालेलं नाही. आणि म्हणून तो म्हणत आहे की महाराज आम्ही काय करावं म्हणजे माझं तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे. 31वं वचन सांगते, 16:31, ते म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव की तो जिवंत देव आहे, तो जोखड तोडणारा देव आहे, तो बंधनातून बाहेर काढणारा देव आहे. त्यांनी त्या क्रूसावर तुमच्या माझ्यासाठी प्राण दिल्याच्यावर विश्वास ठेव. आणि त्याने केलेल्या अद्भुत कृत्यांवर भूकंप आणून आम्हाला या बंदस्त परिस्थितीमधून बाहेर काढलं
आणि याच्यावर विश्वास ठेव प्रभू येशू ख्रिस्तावर की तो जिवंत देव आहे, तो पराक्रमी परमेश्वर आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. आणि 32 वचन सांगते, त्यांनी त्याला त्या व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. हालेलुया. देवाच्या वचनाचा प्रचार पौल आणि सिलाने लगेचच केला, कारण त्याला आपलं तारण व्हावं अशी त्याची इच्छा होती. हालेलुया. आम्हाला जिथं संधी मिळाली तिथे देवाच्या वचनाबद्दल सांगा. संधी मिळाली तिथे परमेश्वर हा जिवंत देव आहे, तो बंधनातून सोडवणारा देव आहे हे आम्ही सांगितलं पाहिजे. त्याची सुवार्ता आम्ही गाजवली पाहिजे. आज जर आम्ही 2024 मध्ये जर आम्हाला प्रभू येशू कळलेला आहे आणि जरी आम्ही कोणाला सांगू शकलो नाही किंवा सांगितलेलं नाही, आज प्रभू म्हणत आहे आपलं मुख उघड आणि जिथे तुला तुझ्या जीवनात परमेश्वराने चमत्कार केला, मिरॅकल केला, एक साक्ष घडलेली आहे, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची सुवार्ता सांग. कारण पौल आणि सिलाला जेव्हा सुवार्ता सांगण्याची संधी मिळाली त्यांनी एकही त्या ठिकाणी कुठलीही संधी त्यांनी सोडलेली नाही. तर या ठिकाणी त्यांनी त्या घराण्याचं तारण केलं आणि त्यांच्या सगळ्यांना प्रभूमध्ये ते आले आणि परमेश्वराचा त्यांनी स्वीकार केला आणि त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच त्यांना व त्याच्या घरच्या सर्वांना माणसांनी बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. त्याच मनुष्याने आज पौल आणि सिला यांच्या जखमा धुतल्या, त्यांना मलमपट्टी केली आणि त्यांना त्या जखमा पुसून काढल्या. जिथे त्यांना मार लागला होता, वेदना होत्या, त्याच्यात त्यांनी मदत करून त्यांनी सेवा केलेली आहे. हालेलुया. जीवनात किती प्रसंग येतील माझ्या भावांनो आणि बहिणींनो, पण आमचा प्रभू येशू ख्रिस्त, आमचा जिवंत पराक्रमी परमेश्वर हा आम्हाला सोडवणारा देव आहे. बंधनातून, त्रासातून, अडखणातून, किती त्रासात असा, डिप्रेशन मध्ये असा, समस्यांमध्ये असा, आजारात असा, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सोडवण्यासाठी तयार आहे. हाक मारा, त्याची उपकार स्तुती सदैव करा. पौल आणि सिला मध्यरात्री देवाची उपकार स्तुती गीत गाऊन स्तुती करत होते आणि प्रार्थना करत होते. गुडघ्यावर त्यांची पाय चोखाडून बांधून ठेवली होते, पण त्यांनी आपलं मुख तर ते जिवंत देवाच्या उपकार स्तुतीसाठी उघडलेलं. परिस्थिती कोणती असू द्या, प्रभूला हाक मारायचं कधी सोडू नका. परिस्थिती किती वाईट असू द्या, जिवंत देवाचा धावा करणं कधी बंद करू नका. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, कुठल्याही समस्यातून देव बाप तुम्हाला सोडवण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही आजारात असाल, मोठ्या आजाराने जखडलेला असेल, मोठमोठ्या कुठल्या तरी परिस्थितीमध्ये, समस्यांमध्ये असाल, प्रभू येशू ख्रिस्ताला त्या जिवंत देवाला हाक मारा. तो तुमच्या जवळ आहे, तो तुमचे हाक ऐकणारा देव आहे आणि प्रत्येक क्षणी तो तुमच्यासाठी सदैव उभं राहणारा पराक्रमी परमेश्वर आहे. तुम्ही हाक मारा. पौल आणि सिलाने काय केलेलं आहे, त्या बंदी शाळेमध्ये ते बंदिस्त असताना त्या जिवंत देवाला हाक मारली. त्या ठिकाणी ते स्तुती करू लागले, त्या ठिकाणी ते देवाला आभार मानू लागले. जखमा तर होत्याच, परिस्थिती वाईट होती, त्रास आणि वेदना होत्या, तरी देखील त्यांनी देवाची गीत गाणं, त्याची स्तुती करणं बंद केलेलं नाही. आज आम्ही विश्वासाने या वर्षी 2025 साठी आम्ही ती आज मनामध्ये विचार करू, एक योजना करू की मी सुद्धा सर्व परिस्थितीमध्ये देवाला थँक्स गिव्हिंग करणार आहे, देवाला धन्यवाद देणार आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये जी परिस्थिती असेल त्यामध्ये देवाची स्तुती करणार आहे. कारण जेव्हा आम्ही देवाची स्तुती करतो तर देवाला आनंद होतो आणि त्याला कळून येतं की माझे लेकरं त्रासात आहे, दुःखात आहे, तरी देखील माझा धावा करणं, मला धन्यवाद देणं, माझी स्तुती करणं त्यांनी सोडलेलं नाही. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, सर्व परिस्थितीमध्ये प्रभूमध्ये आनंद करा आणि त्याची स्तुती करा. खरोखर प्रभू महान आहे. या ठिकाणी तर पहा, या दोघांना सोडवलं आणि त्यांची पूर्णपणे सुटका केली आणि मग प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझ्या घराण्याचे तारण होईल. हे शब्द उच्चारून त्या ठिकाणी पौल आणि सिलानी या कुटुंबाचं काय केलेलं आहे, तारण केलेलं आहे, त्यांना वाचवलेलं आहे. त्यांना माहित होतं की आमचं तारण झालेलं नाही आणि म्हणून तो कापत त्यांच्या येऊन पाया पडलेला आहे. हालेलुया. किती परिस्थिती बिकट असली तरी जिवंत देवाचा धावा करणं सोडू नका माझ्या भावांनो आणि बहिणींनो. अनेक वेळा दुःखात आले, त्रासात आले की लोक चर्चला जाणं बंद करतात, अनेक वेळा प्रार्थना करणं बंद करतात, बायबल वाचणं बंद करतात. का तर ही समस्या का आली? पण माझ्या भावांनो आणि बहिणींनो, पौल आणि सिलाचं जीवन बघा, परिस्थिती जरी वाईट आहे पण धावा करणं बंद केलेलं नाही, प्रभूची उपकार स्तुती केलेली बंद केली नाही. त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रभू येशू ख्रिस्ताला त्या पित्याला तक्रार केली नाही की आमच्यावर हे अरिष्ट का, आम्ही का समस्यात आहोत, आम्ही तर तुझी सुवार्ता गाजवत आहोत आणि मग हे आम्ही असं त्रास काय आहे.
आम्हाला त्रास जरी आला तरी सोडवणार आमचा जिवंत देव आहे. हालेलुया. आम्ही जरी त्रासात येऊ, दुःखात येऊ, तरी आमचा मुक्तिदाता जो आमचा स्वर्गीय पिता आहे. हालेलुया. आणि या ठिकाणी पौल सिलाने दाखवलं की सर्व परिस्थितीमध्ये तो आमच्यासाठी धावून येणारा देव आहे. आणि देवाने दाखवलं की माझ्या लेकरांनो, तुम्ही कुठेही जाल, तुमच्यावर अरिष्ट येतील, संकट येतील, पण मी तुमच्या बरोबर आहे. पौल आणि सिला बरोबर मध्यरात्री परमेश्वराची महान रीतीने उपस्थिती त्यांच्यामध्ये आली आणि त्या ठिकाणी सर्व बंधनं तुटले, भूकंप आला आणि सर्व जोखड मोडले, साखळदंड तुटले, दरवाजे उघडले गेले आणि मोकळीता आणि सुटका पौल आणि सिलाच्या जीवनात झाले. कोण थांबू शकते आम्हाला देवाच्या आशीर्वादापासून? कोण रोखू शकते आम्हाला त्याच्या छत्रछायेखालून जाण्यापासून? कारण आम्ही तर देवाचे लेकर आहोत. हालेलुया. या ठिकाणी पहा की पूर्णपणे त्याने त्यांना व त्याच्या घरातील सर्वांना सांगितले आणि मग ते रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्याच्या जखमा धुतल्या आणि नंतर 34 वचन सांगते, मग त्याने त्यांच्या घरी नेऊन जेव घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंद केला, कारण त्यांच्या घराण्याचं तारण झालं. ते सर्व बंधनातून मोकळे गेले. तारणाचा मार्ग त्यांना कळला. प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देव हे कळला. जेव्हा हा चमत्कार झाला, त्या चमत्कारामुळे पौल आणि सिलाला जेव्हा सोडवणूक केली परमेश्वराने बंधनातून, त्यावेळेस हे कुटुंब संपूर्ण तारल्या गेलेलं आहे. हालेलुया. जेव्हा आम्ही चमत्कार बघतो, अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात, पण आम्ही अनेक वेळा साक्ष देत नाही, आम्ही उपकारस्तुती करत नाही. पण प्रभू म्हणत आहे सर्व परिस्थितीमध्ये उपकारस्तुती करा. आणि मग 35 वचन सांगते, दिवस उगवल्यावर अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पहा की त्या बंदीशाळेच्या नायकाने पौलाला असे वर्तमान सांगितले की तुम्हाला सोडवलेले आहे आणि अधिकाऱ्यांनी माणसाने असा निरोप पाठवलेला आहे, शांतीने जा. परंतु पौल त्यांना म्हणाला, आम्ही रोमी माणसे असता अपराधी ठरवल्या वाचून त्यांनी आम्हाला उघडपणे फटके मारून बंदीशाळेत टाकले आणि आता ते आम्हाला गुप्तपणे घालवतात काय? हे चालणार नाही. तर त्यांनी स्वतः येऊन आम्हाला बाहेर काढावे. या ठिकाणी कुठलाही दोष नसताना त्यांना जेव्हा शिक्षा करण्यात आली, त्यांना त्रास दिला, त्यांची मारहाण केली, तर पाऊल म्हटलं की आता हे चालणार नाही, तर त्यांनी आम्हाला इज्जतीने व्यवस्थित त्या ठिकाणावर आम्हाला सुटका करावी. मग चौकीदारांनी हे वर्तमान अधिकाऱ्यांना सांगितले, तेव्हा ते रोमी आहेत हे ऐकून त्यांना भय वाटले. मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली. मग ते बंदीशाळेतून निघून लुदियाच्या घरी गेले आणि त्या ठिकाणी ते राहिले. हालेलुया. बंदीशाळेतून मोकळीकता झाली आणि कुठलाही त्यांचा दोष नसताना त्यांना त्या ठिकाणी त्यांनी शिक्षा दिली, एक त्रास दिला, त्यांच्यावर आरोप घेतले गेले, पण तरी देखील परमेश्वराने त्यांच्या बरोबर राहून त्यांची सुटका करून त्या लोकांना दाखवून दिलं की मी जिवंत देव यांच्या पाठीशी आहे. हालेलुया. सुवार्ता सांगत असताना, देवाच्या उपस्थितीमध्ये राहत असताना सुद्धा अनेक अशा समस्या येतात आणि त्यामुळे लोक जेव्हा अटॅक करतात किंवा कुठल्या प्रकारे त्रास देतात, छळ करायला सुरुवात करतात, पण देव आम्हाला कधी एकटं सोडत नाही. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, या ठिकाणी देवानी पौल आणि सिला यांना एकटं सोडलेलं नाही. आज तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून जात आहात, देवाला धन्यवाद द्या आणि कधीच देवामध्ये प्रभूमध्ये जगत असताना निराश होऊ नका की हे माझ्याबरोबरच का झालं, हे असंच का होत आहे आणि हे मीच का सहन करत आहे, अशी परिस्थिती का आली. माझ्या बहिणींनो आणि भावांनो, पौल आणि सिलांनी दुःखामध्ये सुद्धा धन्यवादच दिलेला. हालेलुया. आज धन्यवादाचे शब्द आमच्या मुखातून निघायला पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी प्रभूची इच्छा काय, पहिले थेसलिकरास पहिले पत्र आणि याचा 4था अध्याय आणि 18 वचन, पहिले थेसली 5वा अध्याय आणि 18 वचन या ठिकाणी सांगते, सर्व परिस्थिती उपकारस्तुती करा, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशू मध्ये देवाची इच्छा हीच आहे. हालेलुया. सर्व परिस्थितीमध्ये काय करा, उपकारस्तुती करा. सर्व परिस्थिती, दुःखाची किंवा सुखाचे दिवस असो, देवाची उपकारस्तुती करा, या प्रभूच्या नावाला महिमा द्या, त्याचा गौरव करा की देवा ज्याही स्थितीत तू आम्हाला ठेवले, आम्ही तुझे उपकार मानतो. ज्याही स्थितीमध्ये आम्ही आहोत, आज मनापासून आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला माहिती की तू आमच्या बरोबर आहे, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे, आमच्या जीवनात आहे, आमच्या लेकरांमध्ये आहे, आम्ही काम करत आहे त्या प्रत्येक कामामध्ये प्रभू येशू ख्रिस्त तुझा हात आहे आणि म्हणून आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. आणि म्हणून या ठिकाणी थेसलिकरास पत्र पहिले थेसली याचा 5वा अध्याय
आणि 18 वचन सांगते, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. हालेलुया. सर्व परिस्थितीमध्ये, कुठल्याही परिस्थिती असो, प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाची उपकार स्तुती करा, कारण देवाची इच्छा काय आहे? ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही जगत असताना, आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे वागत असताना, कशीही परिस्थिती येऊ द्या, चांगली की वाईट असू द्या, अशा परिस्थितीमध्ये केवळ आम्ही धन्यवाद केला पाहिजे. थँक्यू लॉर्ड जीसस फॉर ईच अँड एव्हरीथिंग. आम्ही सर्व गोष्टीसाठी मनापासून पित्या तुझे आभार मानतो, कारण आम्हाला माहिती आहे तू आमच्या बरोबर आहे. तू कधी आम्हाला एकटं सोडणार नाही. कधी आमच्यावर किती संकट आले, त्रासातून गेलं, तर आम्हाला माहित आहे की तूच आम्हाला याच्यातून बाहेर काढणार आहे. आज माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जे कोणी त्रासात आहेत, जे आज त्रासात आहेत, अनेक भाऊ आणि बहीण रडत आहेत, अनेक जीवनामध्ये कंटाळलेले आहेत, अनेक निराशेचं जीवन जगत आहे, आज माझ्या भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आशीर्वादित करत आहे. आज तो तुम्हाला बंधनातून सोडण्यासाठी तयार आहे. तुम्ही हाक मारा, प्रभू येशू ख्रिस्ताला हाक मारा, त्या जिवंत देवाचा धावा करा, म्हणजे तो जिवंत देव तुम्हाला सर्व संकटातून आणि तुमच्या समस्यातून मोकळं करेल. स्तुती आराधना करा, त्याच्या नावाचा महिमा करा. आज त्याला थँक्स गिव्हिंगची गरज आहे. आज आम्ही त्याला थँक्स गिव्हिंग करण्याची गरज आहे. आज देवाला आम्ही उपकार स्तुती करण्याची गरज आहे, यासाठी की प्रभू तू जे काही आमच्यासाठी केलं, अद्भुत रीतीने केलं, आम्ही त्या सर्व गोष्टीसाठी पिते आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. आमच्या मुखातून हे शब्द निघाले पाहिजे. आज मी सर्वांना आज विनंती करते की आज 2024 हा शेवटला दिवस आहे, आणि या दिवसामध्ये, आजचा हे शेवटला दिवस, या वर्षाचा शेवटला दिवस, आणि आजच्या दिवशी आम्ही देवाला धन्यवाद देऊ, थँक्स गिव्हिंग करू. खरोखर प्रभू तू किती महान आहेस. तू संपूर्ण वर्षाच्या सुरुवातीपासून तर शेवटच्या दिवसापर्यंत तुझी कृपा आणि दया तू आम्हाला दिली. तू सहाय्य केलंस, तुझं मार्गदर्शन केलं, तुझे आशीर्वादाचे हात आमच्या मस्तकी ठेवले, तुझी कृपा वेळोवेळी तू आम्हाला पिता पुरवली. आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. थँक्यू लॉर्ड जीसस, थँक्यू फादर, थँक्यू मास्टर, थँक्यू होली स्पिरिट. आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. येस लॉर्ड, आम्ही तुझे आभार मानतो. हो जिवंत देव बापा, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो, कारण तू आमचा स्वर्गीय बाप आहे. यावेळेस आपण प्रार्थना करू. प्रभू करो आजचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादित करू. आमेन.